खूपच फिटनेस फ्रेंडली आहे आता. 2 पेअर आणि पेमेंट करते श्रुती. चला मी तुम्हाला माझा डॅशबोर्ड दाखवून देते. इथे मी तुमच्यासोबत माझा व्हेरी गुड मॉर्निंग. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या अनादर ब्लॉगमध्ये. श्रुती आणि बरंच काही. तुम्ही माझ्या ब्लॉग्सला जे प्रेम देतात त्याच्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. सो याच गोष्टी मला इन्स्पायर करतात अजून नवीन नवीन ब्लॉग्स क्रिएट करायला. सो हा जो ब्लॉग आहे हाही तुम्ही एंडपर्यंत बघा. आज आम्ही चाललेलो आहे बायकला झूमध्ये. जर मी सस्पेन्स जरी ठेवला असता तरी काही अर्थ नाही आहे, कारण तुम्हाला थंबनेलवरून लक्षातच येऊन जाईल की आम्ही कुठे चाललेलो आहे. दॅट्स वाय. सो मला सस्पेन्स क्रिएट करायचा नाही. आम्ही बायकला झू बघायला चाललेलो आहे. बेसिकली आम्ही आज मुलांसाठी चाललेलो आहे. मुलं किती एन्जॉय करते झू आहेत ॲनिमल्स वगैरे. सो आम्ही काहीतरी नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला चाललेलो आहे अँड मीही पहिल्यांदाच चाललेली आहे. सो वॉच माय व्लॉग टिल द एंड. तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा. होता ज्यूस, तर मी थोडासा ज्यूस आम्ही वेट करत आहोत. आमचे फ्रेंड्स यायचे आहे म्हणून आम्ही स्टेशनवर बसून त्यांचा वेट करत आहोत. हो का अदिरा? आज सगळ्या ट्रेन्स डिले सुरू आहे. संडे आहे म्हणून, तर त्यांना थोडं लेट झालं यायला. सो वी आर वेटिंग फॉर देम. झू बायकला स्टेशनपासून फक्त अर्धा तासाच्या डिस्टन्सवर आहे. तुम्ही वॉकिंग डिस्टन्सने पण जाऊ शकता. आणि इथे गेल्यानंतर फॅमिलीची जी तिकीट आहे ती 100 रुपीज आहे आणि इंडिव्हिज्युअल अडल्ट 50 रुपीज आहे आणि चाइल्ड 25 आहे. सो आम्ही फॅमिली तिकीट काढलं 100 रुपीजमध्ये. आम्ही बघायला आलेलो आहे झू. ॲक्च्युअलमध्ये खूप सुंदर झू आहे हा. आम्हाला दिसली क्रोकोडाईल. हे पहा, आम्ही इथे टॉर्टॉईज बघितली. हे काय खात आहे का हे लोक? अदिरा काय खात आहे हे लोक? काय सांगितलं तुम्हाला निलेश अंकलनी? हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. हा एंट्रन्स. वाव, सर्व लोकच आहे. सुंदर सुंदर पक्षी आहे. तुम्ही बघू शकता. इथे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी होते आणि हा होता हरणांचा कळप. हा एवढा कळप मी उटीला गेली होती जंगल सफारी करायला तेव्हा आम्ही बघितला होता. आणि आम्ही आता नेक्स्ट ॲनिमल बघणार आहे तरस आणि बिबट्या. मला वाटतं यांना तरस दिसला आहे. यांना बघून बिचारा जाऊन लपलेला दिसत आहे. हो, खूपच फिटनेस फ्रेंडली आहे आता. काय लिहिलेलं आहे? मी व्हिडिओ घ्यायला गेली आणि हा आतमध्ये गेला.
पण बहुतेक त्यालाही माझ्या ब्लॉगमध्ये यायचं होतं म्हणून तो बाहेर आला. तुम्ही ते बघू शकता ब्लॅक कलरचा असा तिथे बियर होता. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो पेंग्विन बघायला. पेंग्विन एकदम त्यांना लो टेम्परेचर एकदम थंड होतं. इथे ते लोक AC मध्ये होते म्हणून त्याचा वेगळा हे होता. आणि आम्ही तिथे बघितलं मुलांच्या तुम्ही कार्टून्समध्ये वगैरे बघितलंच असेल. एवढं सगळं फिरून झाल्यानंतर आम्हाला खूप 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 भूक लागली होती. आणि इथे गेल्यावर खूप सगळी गर्दी होती कारण आम्ही एकदम पीक लंचच्या टायमिंगवर तिथे गेलो होतो. बट आम्हाला जागा मिळाली थोडा वेळ उभे राहिल्यानंतर. मग आम्ही तिथे गेल्यानंतर काय फास्ट फूडच ऑप्शन्स असते बाहेर गेल्यावर. आणि मुलांचं काय फेवरेट असते फ्राईज आणि पास्ता. सो या दोघांनी मिळून पास्ता खाल्ला. आम्ही जस्ट लंच करून निघालेलो आहे आणि आम्हाला असं वाटलं की अजून काही एक्सप्लोअर करायला आहे. तर आम्ही अजून काही गोष्टी एक्सप्लोअर करायला निघालो. आता लेट्स सी आम्ही काय एक्सप्लोअर करू शकतो. या लोकांना इथे खेळायचं आहे. एक्सप्लोअरच्या नावावर आम्ही फक्त गार्डन फिरलो आणि आता आम्ही शॉपिंग करायला चाललो. आणि कोणाला शॉपिंग करायची राहू सांगणार आहे. कोण करणार आहे शॉपिंग आता? हो म्हणजे आम्ही नवीन श्रुतीकडून आहे. कोणत्या गोष्टी माहित नाही. हो जो बिल पे करेल त्याचं मी टाकील स्क्रीनशॉट. बाहेर गेल्यावर यांची जास्ती मजा राहते. चटोरी का चला ना. मला सांगा हॅव यू एन्जॉय? तुम्हाला मजा आली झू मध्ये? मजा केली? काय काय बघितलं तुम्ही? तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला घेऊन याल झू मध्ये? तू तुझ्या फ्रेंड्सला नाही आणशील? आमच्या मुलांनी तुम्हाला रेकमेंड केलाय की तुम्ही झू येऊ शकता. आणि आम्ही आलेलो आहे मॉलमध्ये कारण आम्हाला करायची होती शॉपिंग. आणि मॉल ऑलरेडी डेकोरेटेड होता कारण क्रिसमस आता येणार आहे दॅट्स वाय. सो पूर्ण मॉल एकदम वेल डेकोरेटेड होता. ही इज चूजिंग हिज बर्थडे गिफ्ट. मेरे काम के नवरोबाची बर्थडे शॉपिंग. नवरोबाची बर्थडे शॉपिंग. हश पपीसचे. ए राहुल किती पेअर घेतले? राहुल किती पेअर घेतले? 2 पेअर. आणि पेमेंट करते श्रुती. मला वाटतं श्रुतीला पण यावेळी चांगला महागडं गिफ्ट मिळणार. आय वॉच. देखो खुशी. राहुल किती घेतलं पेअर? माझा नवरा एक म्हणून घेऊन आणि त्यांनी 2 शूजच्या पेअर घेतल्या. काहून तर बिल बायको देणार होती. आणि इथे हॅरी पॉटर्सच्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि या मुलांना इथे खूप मजा केली यांनी. या लोकांनी इथनं हॅरी पॉटरचे स्टिकर्स घेतले. तिने अजूनपर्यंत हॅरी पॉटरची सिरीज बघितली नाही बट तिला स्टिकर्स हवे होते. काय घेता तुम्ही लोकांनी? आवडलं? या लोकांना ब्लेझर घ्यायचं होतं म्हणून ते लोक ब्लेझर घ्यायला गेले. आणि मला दिसलं लाईफस्टाईलचं स्टोअर. आणि असं होऊ नाही शकत की मी फक्त स्टोअरमध्ये गेली आणि खाली हाताने वापस आली. आणि याही वेळेस सेम झालं. म्हणजे यावेळेस आम्ही किती शॉपिंग केली हे तर तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्येच बघायला मिळेल. म्हणजे लिटरली यावेळेस आम्ही रेकॉर्ड ब्रेक केले शॉपिंगचे. हे पा म्हणजे आज असं कोणीच सुटलं नाही ज्यांनी शॉपिंग केली नाहीये. नाव इट्स टाइम फॉर द किड्स शॉपिंग. हे बघा म्हणजे आम्ही सगळ्यांनी घेतलं ना म्हणून यांना पण घ्यायचे होते कपडे. आवडलं तुला? काय आवडलं? लिटरली कॅन यू एबल टू सी म्हणजे हा आमचा हायेस्ट काउंट आहे. आजपर्यंत आम्ही एवढी शॉपिंग नाही केली. शॉपिंग बॅग इतकी सगळी शॉपिंग आम्ही केली. सो ऑन किड्स डिमांड आम्ही पिझ्झा हटमध्ये आलेलो आहे.
काय खायचं आहे रे तुला? कोणता पिझ्झा खायचा आहे? चीज पिझ्झा, अजून पनीर पिझ्झा, तुला ग चीजी पिझ्झा आणि मोमोज. मोमोज खायचे आहे तुला? तुम्हाला यांच्या मम्मीला काय खायचं आहे? मेजॉरिटी इज पिझ्झा, म्हणून आम्ही डिसाईड केलं की आम्ही पिझ्झाच खाऊ. आणि आम्हाला शॉपिंग करता करता खूप लेट झालं, तर आम्हाला कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जायला वेळ नव्हता, कारण ऑलमोस्ट 9 झालेले आहे आणि आम्हाला घरी जायला पण 1-1.5 तास लागेल. म्हणून आम्ही आता डिसाईड केलं की आम्ही इथे पिझ्झाच खाऊ. हो ना मग? So we are done with our dinners and now bye-bye. जो व्हिडिओ मी स्टार्ट केला होता बायकाला झूमध्ये जायच्या आधी, तो मी आज एंड करत आहे, कारण काल आम्हाला यायला ॲक्च्युअलमध्ये खूप लेट झालेलं होतं आणि लेट झालं, आम्ही जस्ट चेंज केलं आणि झोपून गेलो. सो मी व्हिडिओ काही काल एंड केलेला नाही. आणि सो असा होता आमचा कालचा दिवस. आणि त्या गोष्टीत मला एक असं जरूर सांगायची आहे, म्हणजे माझी हॅपीनेस मला शेअर करायची आहे, मला काय फील होत आहे हे मला शेअर करायचं आहे. सो मला इतकं प्राऊड फील होत आहे, म्हणजे मला इतकं चांगलं वाटत आहे की मी ॲक्च्युअलमध्ये राहुलसाठी काहीतरी परचेस करू शकली. आजपर्यंत कसं व्हायचं ना, म्हणजे आधी असं व्हायचं की मी राहुलकडूनच पैसे घ्यायचे, त्यांच्याकडनंच पैसे घ्यायचे, त्यांच्याकडचेच पैसे सेव्ह करायचे आणि त्यांनाच बर्थडे गिफ्ट द्यायची. आणि मोस्ट ऑफ द हाऊसवाईफ हेच करतात, कारण आपल्याजवळ थोडं ना इन्कम सोर्स आहे, किंवा आपल्याला कोणी पैसे दिले तर आपण ते सेव्ह करून ठेवतो आणि नवऱ्याला छोटंसं नाही काही ना काही गिफ्ट देतो त्यांचा बर्थडे वगैरे म्हटलं तर. सो बट यावेळेस असं झालं की मी त्यांना असंच विचारलं की म्हणजे काय गिफ्ट पाहिजे असं, तर मग ते मला म्हणतात, त्यांना वाटलं की ही काही घेऊन देणार नाही ही गिफ्ट, तर त्यांनी असंच मला ब्रँडचं नाव सांगितलं. सो हश पपीज ब्रँड आहे, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. सो मी त्या ब्रँडचे शूज त्यांना गिफ्ट केले. तर म्हणजे आय डोंट नो, म्हणजे मी माझी जी हॅपीनेस आहे ती आय कांट एक्सप्लेन इन वर्ड्स, बट आय एम सो मच हॅपी. कारण आजपर्यंत असं झालं की फक्त मला राहुल माझ्या चॉईसचं हर बर्थडे गिफ्ट ते मला माझ्या चॉईसचं देते, बट यावेळेस असं झालं की मी राहुलच्या चॉईसचं जे ब्रँड आहे, त्यांचं जे फेवरेट ब्रँड आहे त्या ब्रँड रिलेटेड मी त्यांना देऊ शकली गिफ्ट. सो दिस इज माय हॅपीनेस. आणि एक एक्सपिरियन्स मला हा शेअर करायचा आहे. एक्सपिरियन्स असा आहे की आम्ही काल ज्यावेळेस मॉलमध्ये गेलो होतो, तो फिनिक्स पॅलेडियम मॉल होता आणि तो साऊथ बॉम्बेला आहे. तर साऊथ म्हणजे मुंबईचा जो साऊथ पार्ट आहे तो लक्झरी पार्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही त्या मॉलमध्ये गेलो, तिथे गेल्यानंतरच आपल्याला वाईब्स येतात की इथे ॲक्च्युअलमध्ये रिच पीपल्स येतात, आणि ॲक्च्युअलमध्ये तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही जी गोष्ट आहे ही अनुभवेलच. आणि तिथे सगळे एक्सपेन्सिव्ह ब्रँड्स आहे, लाईक डायसन, डायर, झारा, हे जे मोठे मोठे ब्रँड्स आहे हे तिकडेच आहे. सो तिकडे गेल्यानंतर असं वाटते की पैसा लाईफमध्ये किती जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तिथले जे लोक आहे, त्यांचे कपडे आहे, त्यांचे जे ब्रँड्स आहे ते बघून ॲक्च्युअलमध्ये असं वाटतं की आपण किती लेवल खाली आहो, म्हणजे आपल्याला किती गरज आहे अजून इन्कम जनरेट करायची. सो म्हणून मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की जर समजा आपण आपल्या फॅमिलीसाठी, आपण आपल्या घरासाठी जर फुल नाही फुलाची पाकळी थोडंसं काही जर करू शकत असेल, सो डेफिनेटली वी हॅव टू डू. कारण ती क्रीम आहे जी तुमच्याजवळ असली तर तुम्हाला ना मेकअपची गरज आहे ना दुसऱ्या कोणत्या गोष्टीची. सो हा माझा थॉट आहे. आणि मी तुम्हाला माझी जी आजची अर्निंग आहे, आज जितकी मी आज अर्न केलेली आहे ही मी तुम्हाला डॅशबोर्डवर दाखवून देते. म्हणजे इट्स प्रॉपर लिगल अँड जेन्युअन. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये इतकं पोटेन्शियल डिजिटल स्किल्समध्ये आहे ज्याच्या थ्रू आपण एक गुड सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करू शकतो. आणि मी कालचा जो माझा डॅशबोर्ड होता तो 0 होता, ॲक्च्युअलमध्ये 0 होता, कारण काल माझा कोणताच बिझनेस नंबर मी घेऊन नव्हती गेली आणि खूप लेट झालं, तर मी काल फोन पण चेक नाही केले. माझा फक्त पर्सनल नंबर होता, बट 2-3 इन्क्वायरीज होत्या. सो आजची माझी जी अर्निंग आहे ती तुम्हाला डॅशबोर्डवर मी दाखवते. सो दिस इज द पोटेन्शियल ऑफ डिजिटल स्किल्स. अँड इफ यू आर इंटरेस्टेड तर DM मध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये जोही नंबर दिलेला आहे त्याच्याशी मला व्हॉट्सअपवर कनेक्ट करा. सी यू ऑन व्हॉट्सअप.
चला मी तुम्हाला माझा डॅशबोर्ड दाखवून देते. इथे मी तुमच्यासोबत माझा जो डॅशबोर्ड आहे हा रिफ्रेश करते. डॅशबोर्ड मी रिफ्रेश केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता माझी जी आजची अर्निंग आहे विच इज 28,000 रुपीज अँड लास्ट 7 डेजमध्ये मी 66,000 रुपीजची अर्निंग जनरेट केलेली आहे. मी तुम्हाला डेट पण चेक करवते म्हणजे तुम्हाला काहीच डाऊट नसायला हवा की मी किती अर्निंग जनरेट केलेली आहे आज. तर तुम्ही ते चेक करू शकता. आजची डेट आहे 8 डिसेंबर अँड मी 28,000 रुपीज अर्न केलेले आहे. प्लस मला तुम्हाला माझी अजून एक अचिव्हमेंट दाखवायची आहे. हा आहे लीडर बोर्ड. ठीक आहे, लीडर बोर्ड असा आहे जे बिजगुरुकुलचे जे टॉप अर्नर्स आहे टॉप 3 ते इथे हे आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आय एम हिअर म्हणजे मी टॉप 3मध्ये आहे. तुम्ही इथे माझं नाव चेक करू शकता. सो दिस इज द पॉवर ऑफ दिस प्लॅटफॉर्म. तुम्ही इथे करिअरचं पेज आहे. इथनंच तुम्ही अप्लाय पण करू शकता फ्रीलान्सिंग और जॉबसाठी. सो नाव इफ यू वॉन्ट टू एनरोल सो तुम्ही खाली जी लिंक दिलेली आहे तिथनं तुम्ही करू शकता. सो सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय बाय, टेक केअर.